डॉक्टर को कुछ ना कुछ उनके मन में डाउट लाने के लिए अलग अलग स्टेटमेंट निकालते हैं, वो गलत है। और इसीलिए मैंने कहा कि हम यही विचारधारा से जा रहे हैं, लेकिन हमें नरेंद्र मोदी साहब की लीडरशिप देश के लिए, वर्ल्ड के लिए, उनकी जो 5वें नंबर पर अपनी इकोनॉमी आनी चाहिए, $5 ट्रिलियन के बारे में उनका जो काम चालू है, ये सब बहुत अच्छा कदम है। इसलिए हम नहीं, एक मिनट, मुझे हमें तो उसके बारे में किसी ने बताया ही नहीं, हमें कुछ भी मालूम नहीं, जाने का आने का सवाल नहीं, हमें मालूम ही नहीं तो क्या हम क्या त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये बाबांनो। हे चाललेलं होतं ज्यावेळेस काय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार गेलं ना, त्याच वेळेस आम्ही सगळे पक्षांनी सगळ्यांनी सह्या करून हे केलं होतं। तुम्ही कुठंतरी आता त्या वेळेस कुठला काही आरोप नव्हता, आणि आरोपाच्या संदर्भात झाल्यानंतर श्वेतपत्रिका काढली, त्या श्वेतपत्रिकेमध्ये अनियमितता झाली अशा पद्धतीने दाखवण्यात आलं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या युक्त्या झाल्या, सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। पुन्हा तेच उगाळ केली ना दाखवा तरी 70,000 रुपये 35 किलो चुनाव लड़ने की तैयारी है, आपकी सीटों पर लोकसभा की चुनाव लड़ने की तैयारी आप लोगों की है क्या? नहीं, हम उसके बारे में ठीक तरह से डिसीजन लेंगे। जब हम डिसीजन लेंगे तब बताएंगे, अभी आपको जब बताने की कोई जरूरत नहीं। त्यापेक्षा सर्वाधिक जागा जिंकूया, याचा अर्थ राष्ट्रवादीचा जो टेक आहे लोकसभेचा तो अधिक नाही शकतो। अहो, ज्यावेळेस मी कार्यकर्त्यांना बोलत असतो त्यावेळेस कार्यकर्त्यांना एक मॉरली सपोर्ट द्यायचंच काम करायचं असतं ना, नाही? माझ्या सद्बुद्धीला जे वाटलं ते मी बोललो, तो माझा अधिकार आहे आणि तो मी निभावला। दादा, जयंत पाटील यांची जी मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जिल्हा नियोजन समित्या ज्या आहेत त्या टक्केवारीचा अड्डा बनत होत्या। पुण्याचा पालकमंत्री अजित पवार आहे, एक माणूस 0.0001% मागितला असं दाखवा राजकारण काहीतरी बोलतो, त्याला काही तथ्य आहे का, काही प्रूफ आहे का? उद्याच्याला मी म्हणालो की तुम्ही हा मला प्रश्न विचारण्याच्या करता इतके घेतलं, काही राम मंदिर के लिए आप जा रहे हैं, निमंत्रण आपको आया 22 तारीख को राम मंदिर का स्थापना आप जा रहे हैं? मुझे अभी तक निमंत्रण नहीं मिला, निमंत्रण मिला तो मैं सोचूंगा, आपको बताऊंगा। क्या? हाँ, आपको ज्यादा मालूमात नहीं होगी शायद। उन्होंने आह्वान किया है कि वहाँ इतनी भीड़ होने वाली है कि बहुत से जगह स्क्रीन लगाओ, अलग अलग सिटी में स्क्रीन लगाओ और वो प्रोग्राम कैसा हो रहा है वो दिखाओ। और ये आपको उल्टा ही मुझे क्या? अरे बाबा, बोला है तो जाऊंगा, मुझे बताऊंगा, वहाँ जो देखूंगा वो वीडियो कॉल पे मुझे दिखाऊंगा। सागर साहेब त्यांना जे सांगायचं ते त्यांना सांगू द्या। आम्ही सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने एकनाथराव शिंदे साहेबांनी भूमिका मांडली। काल शासनाचे प्रतिनिधी म्हणून गिरीश महाजनजी, संदीप गुंडेजी
आणि उदय सामंतजी गेलेले होते. आपण चॅनलला दाखवलं, त्यांनी चर्चा केली. शेवटी वेगवेगळ्या मागण्या डेमोक्रेसीमध्ये वेगवेगळ्यांच्या असू शकतात. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती काय काम चाललेलं आहे, कुठपर्यंत झालेलं आहे, पुढं काय आणखी गोष्टी करण्याच्या करता किती वेळ लागणार आहे हे सांगण्याचं काम केलं. त्या संदर्भामध्ये आम्हालाही लोकांना, आम्ही सरकारमध्ये आलो, आम्हाला सरकारमधून लोकांना दाखवायचं की बाबा हे काम आम्ही त्या ठिकाणी करतोय, हे नुसतंच सरकार गप्पा मारते अशातलं काही भाग नाही. आणि कालची तर ते आईचे नातेवाईक असं काहीतरी तो मुद्दा निघाला, तर त्याच्याबद्दल ती चर्चा निष्फळ ठरली असं मी TV मध्ये पाहिलं. आत्ताच तुमच्या पुढे एका मंत्र्यांचा त्याच्यापैकी मला फोन आलेला होता. ते म्हणले आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय, परंतु CM-DCMच्या कानावर घालावं म्हणून त्यांनी आम्हाला फोन केला. अरे बाबा, काढू ना मार्ग, काढू ना काहीतरी चर्चा अंती चांगलं काहीतरी निघेल अशी आशा करायला काय हरकत आहे. ते आमच्या पक्षातले पण ज्येष्ठ नेते तुमच्या सांगण्यावरून नाही, मी त्यांना स्वतः भेटेन आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेन, आपण काळजी करू नका, योग्य तो मार्ग. आणि त्यांना बोलेन की काय नक्की आपण बोललाय आणि समीरशी पण बोलेन, आपण काळजी करू नका, योग्य तो मार्ग. हम उसमें से ओबीसी को भी जो उनके मन में है वो करने की कोशिश करेंगे और इसमें से ठीक तरह से रास्ता निकालेंगे. सांगा.